बातमी रोहित पवार यांच्या ईडी चौकशी संदर्भात गेल्या 6 तासांपासून रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू आहे। एका बाजूला रोहित पवार यांची ईडी चौकशी सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला विविध ठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये सुप्रिया गटाची या चौकशी विरोधात आंदोलन सुरू आहेत। रोहित पवार यांची गेल्या 6 तासांपासून चौकशी सुरू। गेल्या वेळेस सुद्धा त्यांची जवळपास 12 तासांहून अधिक चौकशी झाली होती आणि आज सुद्धा 6 तास होऊन गेले, अजूनही त्यांची चौकशी सुरूच आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे जोडले गेलेले आहेत। शुभम, आपण बघू शकतो मागच्या वेळी 12 तासांहून अधिक त्यांची चौकशी झाली होती आणि आता 6 तास उलटून गेलेले आहे, अजूनही त्यांची चौकशी सुरूच आहे। कधीपर्यंत चौकशी संपेल? अगदी बरोबर। बघायला गेलं तर रोहित पवार आज दुसऱ्यांदा ईडी चौकशीसाठी इथे दाखल झाले, ईडी कार्यालय बल्लाड इस्टेट या ठिकाणी। आणि आपण बघू शकतो की 5.5 तासापेक्षा जास्त वेळ होऊन गेलेला आहे। रोहित पवार अजून वरती ईडीच्या कार्यालयातच आहे आणि सगून जी आहे ती चौकशी यांची रोहित पवार यांची इथे सुरू आहे। सोबतच शरद पवार आणि सर्व जे पवार कुटुंबीय आहेत ते बाजूलाच राष्ट्रवादी काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी बसून आहेत। केजल जी, यावेळेस मागच्या वेळी सुद्धा असंच म्हटलं जात होतं की कदाचित रोहित पवार यांना अटक होऊ शकते, मात्र मागच्या वेळेस अटक झाली नाही। आता पुन्हा एकदा तशीच चर्चा आहे की रोहित पवार यांना अटक होऊ शकते, काय सांगाल? अगदी बरोबर। चौकशीमध्ये नेमकं ईडीच्या याच्यावर काय येतं, त्यांना काय सिद्ध होतं, काय त्यांना पुरावे जे आहेत ते सादर करायचे आहेत आणि सोबतच त्याच्यावरचे प्रश्न जे आहेत त्यांना रोहित पवार काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे। आणि त्याच्यानंतर रोहित पवार यांना समजा अटक होते तर उद्या त्यांना न्यायालयामध्ये नेण्यात येईल आणि ईडीची त्यांना कोठडी देण्यात येते की पोलीस कोठडी देण्यात येते, हे असे अनेक प्रश्न जे आहेत ते भविष्य काळामध्ये वर्तवण्यात येत आहेत। पण तुर्तास चौकशी जी आहे ती ईडी कार्यालय या ठिकाणी सुरू आहे। तेजल जी, ज्या पद्धतीने मागच्या वेळेस त्यांची ईडी चौकशी संपेपर्यंत शरद पवार हे पक्ष कार्यालयात उपस्थित होते, आज तर प्रतिभा शरद पवार या उपस्थित आहेत, त्या अजूनही तिथेच आहेत का आणि चौकशी संपेपर्यंत थांबणार आहेत का? हो, अगदी बरोबर। सर्व पवार कुटुंबीय जे ते इथेच उपस्थित आहेत। शरद पवार आहेत, प्रतिभा पवार आहेत, सोबतच रोहित पवार यांच्या धर्मपत्नी आहेत, त्या सुद्धा या ठिकाणी। मागच्या शरद पवार 9:15 वाजता निघून गेले होते, आणखी सकाळी ते लवकर आले होते आणि त्यांची डॉक्टरांनी सल्ला दिला होता, त्यानुसार ते निघून गेलेले होते। अजून शरद पवार इथेच आहेत, कधी जाणार याचं माहित नाही, पण मागच्या वेळेस नुसार 9-10 वाजेपर्यंत तर नक्कीच इथे असतील आणि सोबत त्यांची धर्मपत्नी प्रतिभा पवार आहेत, त्या सुद्धा इथेच असतील। जी शुभम, आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल।